महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. भाजप त्यांच्या मित्रपक्षावरच डाव टाकत आहे. भाजपचा आजवरचा राजकीय इतिहास बघता त्यांनी आपल्या मित्रपक्षांना संपवले आहे. त्याचप्रमाणे आता शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची गती होणार असल्याचे सांगून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत आज नागपूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना दिले. भविष्यात भाजप आणि काँग्रेस दोनच पक्ष शिल्लक राहतील असेही पटोले म्हणाले. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी मध्यंतरी शिंदे व उद्धव ठाकरे आणि अजितदादांच्या पक्षाचे अनेक बडे नेते, आमदार व खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. या प्रश्नावर त्यांनी मित्रपक्षांना संपवणे हा भाजपचा इतिहासच असल्याचे सांगितले. भाजप हा इतरांना गिळंकृत करणारा पक्ष आहे. देशभरातील भाजपच्या मित्र पक्षांचे काय झाले यावर नजर टाकल्यास शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फार काही भवितव्य दिसत नाही. त्यांचे नेते भाजपमध्ये सामील झाल्यास नवल वाटण्याचे काही कारण नाही. याची सुरुवात झाली आहे. असे झाल्यास राज्यात पुढे भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष शिल्लक राहतील असेही पटोले म्हणाले. भाजप हा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा गेम करणार असल्याचे मी आधीच बोललो होतो. आणखी मोठा खेळ शिल्लक आहे. फक्त 8 दिवस थांबा, हे तुम्हाला दिसेल. महाराष्ट्राची जनता भाजपच्या ह्या खेळाला कंटाळली आहे. त्यांना पुन्हा सत्तेवर काँग्रेस हवी आहे. मात्र सरकारने बॅलेट पेपरवर मतदान घेतले तर जनता भाजपला त्याची जागा दाखवून देईल असा दावाही पटोले यांनी केला. भोंदूबाबा अशोक खरात हा सत्ताधाऱ्यांनीच पोचलेला बाबा आहे. राज्यातील अनेक बडे नेते त्यांच्याकडे जायचे. व्हीआयपीची मुवमेंट त्याच्या आश्रमात सुरू असायची. यानंतर सरकारला आणि विशेषतः गृहमंत्र्यांना याची काही खबरबात नव्हती हे खरे वाटत नाही. सरकारनेच आजवर त्याला पाठीशी घातले होते. या प्रकरणामुळे आता सरकार अडचणीत आले असून आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. अशाच नवनवीन अपडेट करता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.